नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज भटके परिंदे आपल्याला घेऊन जात आहेत वीर जिजामाता उद्यान म्हणजेच राणीची बाग येथे फ्लोरल एक्झिबिशन 2026 पाहायला. तर मित्रांनो, हे एक्झिबिशन 6 फेब्रुवारी म्हणजे शुक्रवारपासून 8 फेब्रुवारी रविवारपर्यंत असणार आहे आणि इथे 5,000 प्रकारची फुलांची झाडं, वनौषधी, फळांची झाडं असं सर्व प्रदर्शित असणार आहे. चला मग पाहूया फ्लोरल एक्झिबिशन 2026. आणि इथे सर्व विक्रीसाठी ठेवलं आहे. तर दिस इज नामदेव उमाजी. तर इथे तुम्हाला गार्डनिंग टूल्स मिळतील, तुम्हाला प्लांट सीड्स, त्यानंतर सॉइल मिक्स आहे, काऊ मॅन्युअर आहे. तर गार्डनिंग रिलेटेड जेवढ्याही वस्तू तुम्हाला ज्या लागणार आहेत, दोज आर ऑल अवेलेबल हिअर. खूप साऱ्या व्हेरायटीज ऑफ एक्झॉटिक प्लांटचे सीड्सही इथे आहेत, भाज्यांचे, फळ झाडांचे. तर हे सर्व इथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. ब्युटिफुल ऑर्किड्स, म्हणजे हा कलर फारच सुंदर आहे. अलॉंग विथ दॅट यू ऑल्सो हॅव रेड कलर इन या. रेड नाही म्हणू शकणार, दिस इज येलो over here, pink, very beautiful succulent plants. तर सर, तुम्ही मला वाटतं ही नर्सरी आहे तुमची आणि हो. खूप सारी सुंदर अशी औषधी वनस्पती इथे ठेवली आहे. हो. तर प्लीज तुम्ही काही डिटेल्स सांगू शकता का याबद्दल? आता ही रोजमेरी आहे सर. रोजमेरी. हो, ओके. ह्याचा तुम्ही ह्याच्यासाठी वापरू शकता, पेमांसाठी, ओके. केसांसाठी. अच्छा. अजून बरेचसे फायबे ह्याच्यात. हा हा. हे जेल प्लांट आहे. ओके. ह्याचा गन वूड गृह शॅम्पी ओके. ह्याच्यासाठी. व्यापार वृद्धी, हो. वस्तू निवारण, हो. सकारात्मक ऊर्जा. ओके. रोजमेरीचं फार दुर्लभ असं असतं, म्हणजे मी फार ठिकाणी असं बघितलं नाही. तर ही सर्व प्लांट, समजा आता हे एक्झिबिशन सुरू आहे, पण एक्झिबिशन संपल्यानंतर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कुठे? आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे सर. विघ्नेश्वर श्री समर्थ नर्सरी म्हणून आहे सर. अच्छा, हे दोन्ही पुण्याला आहे. हो. आणि समजा मुंबईच्या व्ह्युअर्सना तुमच्याकडनं काही विकत घ्यायचं असेल तर तुम्ही होम डिलिव्हरी करता का? हो, जास्त क्वांटिटी असेल तर करू शकतो पण. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. ओके सर, थँक्यू. तर ही जी आपण समोर पाहतोय ती आपल्या घरातच आढळणारी ऑर्नामेंटल प्लांट्स, डेकोरेटिव्ह प्लांट्स किंवा शो प्लांट्स आहेत. तर खूप सारी ही जी झाडं आहेत ही आपल्या घरी आपण लावतो सुशोभीकरणासाठी. तर तीही इथे उपलब्ध आहेत आणि आपल्याला हवी असतील तर आपण ही इथून विकतही घेऊ शकतो. तर खूप साऱ्या अशा व्हेरायटीज आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे हे दुकानं दिसत आहेत आपल्याला, इथे स्टॉल्स दिसत आहेत जिथून आपण हे विकत घेऊ शकतो. यामध्ये काही वीड्सही आहेत जी आपल्याला आडवाटेत किंवा रस्त्याच्या कडेला आढळतात, पण ही सर्व वनौषधी आहे. ही ब्रह्मी आहे जी मेंदूसाठी किंवा स्मरणशक्तीसाठी इम्पॉर्टंट असते. पानफुटी जी किडनी स्टोन क्युअर करते. हे वेखंट आहे जे खूप वेळा आम्ही सर्दीसाठी यूज केलेलं, पण प्रथमच त्याचं मी झाड पाहतो आहे. हे हस्तजोड आहे जे जॉईंट्स रिलेटेड प्रॉब्लेम्स किंवा हार्ड फ्रॅक्चर क्युअर करतं. ही गुळवेल किंवा अमरवेल आहे जी कोविडच्या टायमाला खूप प्रचलित होती. ही शतावरी आहे जी शरीरात ब्लड प्युरिफायरचं काम करते. इन्सुलिन प्लांट डायबिटिक पेशंटसाठी. पिंपळी आहे जे लहान मुलांच्या गुट्टीमध्ये आढळून येतं. अक्कलकार आहे
जे सर्व ओरल रिलेटेड डेंटल प्रॉब्लेम्स क्युअर करतं. पानफुटी किडनी प्रॉब्लेमसाठी. इथे रोजमेरी दिसते आपल्याला. हे कटूक आहे जे कफ क्युअर करायला आपण वापरतो. आणि इथे आपल्याला गुगल दिसतंय. पोटाचे विकार क्युअर करणारी दंती. या सर्व गावठी गुलाबांच्या व्हरायटीज आहेत. सफेद कलर, लाल कलर, पिंक कलर. ही गुलाबं गुलकंद बनवण्यासाठी वापरतात आणि यांचा सुवास अगदी मधुर, मृदू, सुंदर असा असतो. या लाल गुलाबांचा डिमांड आता फेब्रुवारीमध्ये खूप असणार आहे, कारण लवकरच व्हॅलेंटाईन्स डे येणार आहे. आणि लाल गुलाब असो किंवा कुठलंही, पण त्याचा आकार, त्याचा शेप, त्याचा सुवास हा सर्वांनाच फार आवडतो. आणि गुलाब हे खूपच पॉप्युलर असं पुष्प आहे. ही पर्पल फुलं पाहू शकता, फारच सुंदर अशी आहेत. या जास्वंदीच्या व्हरायटीज आहेत. पिंक, येल्लो. हे ग्लॅडिओलस आहे. हे मोठं फूल जे आहे ते थोडं युनिक दिसतं, पण हे बोगनवेल आणि टगर दिसते इथे आपल्याला सफेद रंगाची. हा सर्वांचाच ऑल टाईम फेवरेट आंबा किंवा मँगो आणि त्याला लागलेल्या छोट्या छोट्या कैऱ्या. कोकणचं ड्रायफ्रूट म्हणजेच काजू. इथे आपल्याला एक छोटंसं रेड पायनॅपल आलेलं दिसतंय. या लिंबूच्या व्हरायटीज आहेत आणि इथे एकाच ब्रांचवर किती लिंबू आहेत तुम्ही पाहू शकता. हे पॉपनीस आहे, जे गणपतीच्या वेळेला आपण पंचफळांमध्ये ठेवतो. फारच दुर्मिळ झाले आहे आता. हा चिकू पाहू शकता तुम्ही इथे. आणि हे सीताफळ आहे एक छोटंसं आलेलं. हे एक फुल साईज अननस आहे, जे थोड्याच दिवसात परिपक्व किंवा खाण्यायोग्य होईल. कस्टर्ड ॲपल हिअर. आणि ही लिची आहे. हे फर्स्ट टाईम पाहतोय मी झाड. हे स्वीट लाईम आहे किंवा मोसंबी ज्याला आपण म्हणतो. ही मोस्ट प्रोबेबली बाजरीची कणसं दिसत आहेत. मोस्ट प्रोबेबली यासाठी म्हणतोय कारण आजच्या तारखेला बाजरीचं उत्पन्न किंवा मिलेट्सचं उत्पन्न खूप कमी शेतकरी घेतात आणि हे पुष्कळसं पाहायला नाही मिळत. मला असं वाटतं की ही ज्वारीची कणसं आहेत जी आपल्याला समोर दिसत आहेत. या गव्हाच्या व्हरायटीज आहेत ज्या आपण समोर पाहतोय. हे पंपकिन किंवा दुधी भोपळा आहे. आणि इथे आपल्याला झुकिनी दिसते, जी खूपच फारच मोठी आहे आणि अगदी व्हायब्रंट कलरमध्ये आहे. हे आपण नेहमी खाणारी दुधी. आणि इथे मकी आहेत. हे बघूया मक्याची कणसं लागली आहेत काय यांना. आणि ही ज्वारी आहे वर. हां, इथे दिसत आहेत ही मक्याची कणसं. शेपू, कोथिंबीर आहे इथे, राई, त्यानंतर मेथी, पुदिना. सर्व दैनंदिन जीवनात आपण ज्या वापरतो त्या हर्ब्स आहेत इथे. कोथिंबीर दिसते. शेपू. ही कोथिंबीर आहे.
आणि या बाजूला लाल माठ दिसतोय आपल्याला. हा पालक आहे. मुळा बघा केवढा मोठा आहे आणि त्याची पानंही अगदी हिरवी गार अशी आहेत. मुळ्याची साईज खूपच मोठी आहे या. आणि इथे पत्ता गोबी किंवा कॅबेज ज्याला आपण म्हणतो तो दिसतोय. आणि हे फ्रेंच बीन्स बटरफ्लाय बघा इथे परागीकरण करते. आणि फ्रेंच बीन्स आहेत इथे या वेलीला लागलेल्या. हा घेवडा आहे आणि किती क्लस्टरमध्ये लागला आहे. घेवड्याची भाजी मी तुम्हाला सांगतो मला अजिबात आवडत नाही, पण दिसायला फार छान दिसते. आणि इथे भेंडी आहे, जम्बो व्हेरायटी आहे ही. मोठ्या मोठ्या अशा भेंड्या लागल्या आहेत. आणि ही गवार आहे, गवार किंवा क्लस्टर बीन्स. हा कच्चा गावठी टोमॅटो आहे आणि त्याचा शेप पाहू शकता तुम्ही. ही मिरचीची रोपं आहेत आणि याला हिरव्या गार अशा मिरच्या आलेल्या तुम्ही पाहू शकता, ते पण जम्बो व्हेरायटीच्या. या वांग्याच्या व्हेरायटीज आहेत किंवा ब्रिंजल. यात छोटी पिंकिश वांगी आहे, तिथे लांब किंवा लांबडीवाली आहेत. या पुन्हा वेलवर्गीय भाज्या आहेत. आय थिंक दिस इज घोसाळं किंवा स्पॉन्ज गार्ड, जे मला आवडत नाही. आणि ही काकडी आहे इथे, ही पण वाटतं काकडीची व्हेरायटी आहे. इथे पंपकिन किंवा दुधी भोपळा आपल्याला पुन्हा पाहायला मिळतो आहे. आणि हा दुधी आहे, दुधी खूपच मोठा आहे, म्हणजे त्याची साईज तुम्ही पाहू शकता. पंपकिन वन्स अगेन, या सर्व वेलवर्गीय भाज्या ज्या आपण म्हणतो त्या इथे डिस्प्लेवर ठेवलेल्या आहेत. हे शिराळं किंवा रिच गार्ड. आणि इथे कारलं दिसतंय, पिकलेलं आहे कारलं, पण एकदम मस्त असा येल्लोइश व्हायब्रंट कलर दिसतोय या कारल्याचा. पुन्हा आपण इथे फ्लोरल सेक्शनमध्ये आलो आहोत आणि इथे सुंदर रंगबिरंगी अशी फुलं आपल्याला पुन्हा पाहायला मिळत आहेत. ही सनफ्लावर किंवा सूर्यमुखी किंवा सूर्यफुलाची झाडं आहेत. आणि तुम्ही पाहू शकता की सूर्यफूल हे नेहमी सूर्याच्या दिशेला पाहत असतं. अगदी व्हायब्रंट येल्लो आणि खूपच मोठं फूल आहे. ह्यातून सीड्सही दिसत आहेत आपल्याला त्या फुलामध्ये.
तर मित्रांनो, इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स ॲट वीर जिजामाता उद्यान म्हणजेच राणीची बाग, जिथे हे फ्लोरल एक्झिबिशन 2026 भरलेलं. तर नेत्र प्रसन्न, मन प्रसन्न, तसंच फुलांचा जो सुवास घेऊन संपूर्ण तन प्रसन्न असं झालं आहे. तर या एक्झिबिशनला नक्की व्हिजिट करा, नक्की भेट द्या. हे 6, 7 आणि 8 फेब्रुवारी म्हणजेच फ्रायडे, सॅटर्डे अँड संडे आहे. सकाळी 8 वाजल्यापासून हे प्रदर्शन चालू होणार आहे. जवळजवळ 5,000 व्हरायटीज ऑफ प्लांट्स इथे होते. फुलं झाडे, फळं झाडे, वनौषधी सर्व इथे, आणि त्याचबरोबर शेतीची अवजारे, एक्झॉटिक प्लांट्स, हे सर्व इथे तुम्हाला बघायला मिळेल. तर नक्की जिजामाता उद्यान येथे या फ्लोरल एक्झिबिशनला व्हिजिट करा. टाटा, बाय.